गुणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंतया राघवाचा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। बोला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय। रघुवीर समर्थ। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितिरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुहाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो मृषा
धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो रुध्यवरुध्यते कृतिभिः शुश्रूषुभिः तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलम् शुकं खादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, श्री शुकदेव भगवान की जय जय रघुवीर समर्थ। आनंदकंद परमात्म्याच्या अलौकिक कथांचं स्मरण ज्या जीवाकडनं पूर्वपुण्याईनी म्हणा, संतांच्या संगतीने म्हणा, किंवा कधी कधी द्वेषाने म्हणा घडतं, फळ एकच आहे, त्याचा लाभ एकच आहे. प्रेमाने जरी देवाचं नाव घ्याल तरी फळ तेच आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देवाचं नाव घ्याल तरी फळ तेच आहे. अज्ञानात असाल देवाचं नाव घ्याल तरी फळ तेच आहे. आणि द्वेषाने जरी देवाचं नाव घ्याल तरी फळ तेच आहे. ईश्वरीय शक्तीच्या बद्दल कोणतीही कल्पना नसतानाही ईश्वराचं नाव मुखात जर आलं तर त्याचंही फळ तेच आहे. देवाचं नाव पुण्यही जमा करायला लागतं. माऊलींना म्हणले ना काय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. हरी मुखातून हरीचं नाव आलं निश्चित कल्याण करणार. शिवलीलामृत बघा, शिवलीलामृतामध्ये 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा महादेवांच्या भगवंताच्या शिवाच्या नावाची महती सांगताना म्हणले की भलत्याही मिसे घडो शिवस्मरण. कोणत्याही निमित्ताने शिवाचं स्मरण घडलं म्हणजे समजा मंदिराच्या जवळच घर आहे आणि आता मंदिरात काय, मंदिर म्हणल्यावरती तिथे सतत भगवंताचं नामस्मरण जप तप ते तर होणारच. काय म्हणलं, उठलं की मेलं यांचं राम 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 सुरू होतं. असं जरी म्हणलं तरी पण फळ राम 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 म्हणल्याचंच आहे. शिवलीलामृतात सांगितलंय की उठले कपाळ, आमचं डोकं दुखतं म्हणलं यांच्या सारख्या वारंवार देवाच्या नावाने, तरी फळ तेच आहे. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, विद्युत वाहिनी, वीज वाहून नेणारी तार, हिला ज्ञानी लोकांनी हात लावला तरी फळ तेच आहे, अज्ञान्यांनी लावला तरी फळ तेच आहे.
फळात बदल नाहीये, त्याच्यामधनं करंट पास होतंय हे माहिती नाही. चुकून हात लागला, चुकून जरी हात लागला तरी करंट बसणार आहे. आणि माहिती आहे की याच्यातनं वीज वाहतीये म्हणून मुद्दाम हात लावला. फळ तेच आहे, फळामध्ये फरक नाही, फळ तेच आहे, रिझल्ट तोच आहे. मग तुम्ही म्हणाल बरं मग न माहिती असणाऱ्यांचं तर लवकर कल्याण होईल. असं नाहीये. मुद्दा आहे ईश्वराचं नाव घेतल्यावरती कल्याण होतच, पण ईश्वराचं नाव घेतल्यानंतर कल्याण होत जरी असलं तरी वारंवार आपल्या मायेचा कटाक्ष आणि अज्ञान यामुळे जीवाचं कल्याण व्हायचा मार्ग मिळून सुद्धा केवळ त्याच्या अज्ञानामुळे त्याला पुन्हा एकदा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागतं. तुम्ही मी आईच्या गर्भामध्ये होतो तेव्हा समर्थांनी सांगितलंय, उदरी असता म्हणे सोहम. समर्थांनी दासबोधात लिहिलंय की उदरी असता म्हणे सोहम. आईच्या उदरामध्ये जेव्हा आपण सगळेजण होतो, जेव्हा तिथे आपले डोकं खाली पाय वर होते, आजूबाजूला मलमूत्राचा साठा होता, सगळीकडे रक्त मांस आणि त्या दुर्गंधीमध्ये आपण होतो, तेव्हा आपण त्या नारायणाची प्रार्थना, तेव्हा आपल्याला त्या जीवाला ते सगळं दिसत होतं. आणि जेव्हा तो उदरामध्ये होता तेव्हा तो म्हणायचा की देवा मला या गर्भ यातनेतून, मला या संसार चक्रातनं, आता जिथं मी खितपत पडलोय याच्यातनं मला बाहेर काढ. बाहेर काढलं की मी आयुष्यभर तुझी सेवा करीन. समर्थ म्हणाले या जीवाच्या वचनावरती त्याला तिथून सुटका करून दिल्या गेली आणि बाहेर आल्यावरती हा सगळं विसरला. क्षणात या मायेच्या पडद्यानी, क्षणात बाहेर आल्यावरती या मायेच्या वलयानी, क्षणात बाहेर आलेल्या या संसारामध्ये, त्या संसाराच्या जसा याला त्या संसाराचा स्पर्श झाला, जसा संसार यांनी संसारामध्ये हा पदार्पण करता झाला, तत्क्षणी काय झालं? उदरी असता म्हणे सोहम, बाहेरी येता म्हणे कोहम. कोण? आपण कोण? देवा मी नाही ओळखत तुम्हाला, मी तुम्हाला ओळखत नाही. समर्थ म्हणाले अशी अवस्था याची होती. मग बाहेर आल्यावरती अज्ञानाच्या सानिध्यामध्ये याची जी ही अशी अवस्था होती, या अवस्थेमुळेच याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं लागतं. मग या चक्रातून ज्याला बाहेर पडायची इच्छा आहे त्यांनी काय करायचं? त्यांनी भगवंताच्या नामाशी, भगवंताच्या रूपाशी, भगवंताच्या गुणांशी, भगवंताच्या रूपाशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे अनुसंधान साधण्याचे हे मार्ग आहेत. एक म्हणजे भगवंताचे नवविधा भक्ती म्हणजे कशासाठी आहे? भगवंताशी अनुसंधान. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, विष्णू परमात्म्याचं स्मरण. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, ह्या सगळ्या भक्तीच्या मार्गातून पोहोचायचंय कुठे? अनुसंधान कुठे साधायचंय? भगवंताच्या चरणाशी, भगवंताच्या निर्गुण निराकार असलेल्या त्या शक्तीशी आपलं अनुसंधान साधायचंय. आणि ते अनुसंधान कसं साधावं याकरता भक्ती, ज्ञान, वैराग्य अनेक संवादात्मक शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत होते. सांगता 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 6वा दिवस उजाडला.
आज कथेचा 6वा दिवस आहे. कालचक्र आहे, कोणासाठीही थांबलेलं नाही. आपण प्रसिद्ध कविता ऐकली आहे, म्हणली आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता त्यांचे काय जाय, तू जाता त्यांचे काय जाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय, तू जाता त्यांचे. तू गेला काय जाय, काय असं होईल का? आपण गेलो, आपण जाऊ द्या, आपण तर कुठेच नाही. पण किती सुंदर वर्णन केले समर्थांनी की चांगले चांगले मोठे दिग्गज गेले तरी सूर्य तळपतील, तारे झळकतील, वारे आपुला मार्ग आचरतील. हा, सूर्य तळपतील, सूर्य उगण्याचं थांबणार आहे का? नाही. असं कधी झालंय का? अहो काय झालं काय झालं, आवाज 7 वाजले 7:30 वाजले अजून सूर्योदय व्हायचा पत्ता नाही. म्हटलं काय? अहो तुम्हाला कळालं नाही का? म्हटलं काय? अमुक एका देशाचे पंतप्रधान गेले ना, हा त्याच्यामुळे मग अरे बापरे सूर्य नाही आला. नाही म्हटलं आता 3 दिवस येणारच नाही, असं होणार नाही. सूर्य तळपतील, तारे झळकतील, तारे झळकतील, वारे आपुला. अहो काय झालं म्हटलं, हे बघा पेपरला आलंय 3 दिवस ऑक्सिजन बंद असणारे साठवून ठेवा. आलंय का कधी? असं झालंय का? नाही, होणार नाही. जे आहे ते चालत राहणारे. मग कशासाठी अट्टास, कशासाठी? जे चाललंय ते तसंच चालू राहणार आहे. आपण बाजूला सरकल्याने कशातही फरक पडणार नाही. अगदी आपण जर शिवलीला अमृत वाचलं असेल तर जन्म दिलेल्या 1 दिवसाच्या बाळाला आईनी जेव्हा जन्म दिला आणि त्याच्यानंतर तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी मध्ये सरोवरात प्रवेश केला, पाण्यात प्रवेश केला, त्या आईला मगरीने खाऊन घेतलं. त्या 1 दिवसाच्या बाळाचं राहिलं नाही. तर आपले बाळ पण रिटायर व्हायच्या पोझिशनवर आहेत सध्या. आता आपण तर आहेच, पण आपले मुलं सुद्धा रिटायरमेंटच्या वाटेवर आहेत. तरी सुद्धा आपली जर चिंता संपत नसेल तर मग याला अर्थ आहे का? नाही. कुठेतरी आपल्याला अनुसंधान साधण्यासाठी या सगळ्या प्रपंचातून थोडा वेळ काढावा लागेल. कुठे जाऊन नाही, कुठे राहून नाही, कुठे येऊनच होतं असं नाही, पण दिवसातला अमुक इतका वेळ मी माझ्या अनुसंधानासाठी ठेवणार आहे. हेच भागवताचं परम रहस्य आहे. भागवताचं परम रहस्य काय? भागवत कथा ऐकली हे रहस्य नाही. भागवत आम्ही 7 दिवस जाऊन बसलो ऐकलं, रहस्य नाही. भागवत आम्ही 1 नाही 108 भागवत ऐकले, उपयोग नाही. आम्ही काय म्हणलं आतापर्यंत 60 वर्ष काहीही जरी केलेलं असलं तरी तोपर्यंत पूर्णता नाही जोपर्यंत ईश्वराशी अनुसंधान साधण्याची लाईन क्लिअर होत नाही तोपर्यंत. साधलं पाहिजे, अनुसंधान साधायला शिका. सूक्ष्म अनुसंधान या शब्दाचा मुळात अर्थच त्याच्यामध्ये, अनु म्हणजे सूक्ष्म, संधान म्हणजे साधने. त्या ईश्वराशी अनुसंधान म्हणजे कुठेच ते दिसणार नाहीये, कुठेच दिसणार नाहीये. जसं आपण मोबाईल मधनं इथनं फोन लावला की अमेरिकेमध्ये फोन लागणार, जाताना दिसणार आहे का?
इकडून आपला आवाज चाललाय, तिकडे प्रसारित होतोय, कुठेतरी दिसतो का? दिसत नाही, पण पोहोचतो मात्र नक्की. बस एवढीच प्रोसेस करायची आहे की आमच्या अंतरंगातून, अंतरात्म्यातून निघणारा आवाज त्या ईश्वरापर्यंत, त्या शक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि एकदा त्या शक्तीशी त्याचा तो तार जुळला, एक लक्षात ठेवायचं, एकदा आपण लावलेल्या नंबरनी आपल्याला फुल रेंज, समोरच्याला फुल रेंज, एकदा फोन कनेक्ट झाला की मग तासभर का बोलत राहीना? पाणी आलं का? नाही बाई येणार आहे. पहा ना म्हणलं, कालचा कार्यक्रम झाला, किती घरात भन 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 पसारा पडला, त्याची पण सोय झाली. व्हिडिओ कॉल करा म्हणलं, व्हिडिओ कॉल. इकडून व्हिडिओ कॉल केला की दाखवलं यांनी, बघा हे इथे हे पडलेले, तिथे ते पडलेले, तिथे. बाई आता 4 दिवस काही होणारच नाही म्हणलं, इतके गुडघे दुखतायत, इतके हात दुखतायत. हे सगळं सोय कधी हे दाखवता येईल? कधी? एकदा ज्याला आपल्याला दाखवायचंय त्याच्याशी ते संधान साधलं की आपल्याला जितका वेळ पाहिजे तितका वेळ आणि जेवढं पाहिजे तेवढं बोलता येईल. त्याच्यासाठी ते संधान साधणं महत्वाचं आहे. ईश्वरीय शक्तीशी जेव्हा अनुसंधान साधलं तेव्हा आपल्याला अनुभूती येईल. आणि ही अनुभूती जेव्हा यायला लागती तेव्हा हळूहळू हळूहळू एकदा त्या शक्तीचं आपलं संधान साधल्या गेलं की हळूहळू, एकदम या गोष्टी होत नाही. कारण एकदम आपलं संधान तेवढं पक्क नाही, किंवा आपण ज्यांनी टॉपअप वर्षभराचं रिचार्ज केलं त्याला वर्षभर बोलता येईल, ज्यांनी महिन्याभराचं रिचार्ज केलं त्याला महिनाभर बोलता येईल. ज्यांनी जशी साधना केली आणि जसं अनुसंधान साधलं त्याच्या अनुसंधानातनं तिथपर्यंतचा कार्यभाग त्याला पूर्ण करता येईल. याचं उदाहरण किती बघायचं, कसं बघायचं, तर ज्ञानेश्वर माऊलींचं ते संधान एवढं होतं की त्यांना 1000 वर्षानंतर काय होणार हे सांगता आलं. का? कारण तेवढं अनुसंधान साधल्या गेलं. तुकाराम महाराजांचं साधल्या गेलं, ज्ञानेश्वर महाराजांचं साधल्या गेलं, एकनाथ महाराजांचं साधल्या गेलं, गोंदवलेकर महाराजांचं साधल्या गेलं. ते अनुसंधान, आणि ते अनुसंधान जेव्हा साधल्या जातं तेव्हा कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती जागृत होती. समजायला थोडं वेळ लागेल, पण हे माहिती पाहिजे, कधीतरी करायची इच्छा झाली पाहिजे. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती जेव्हा जागृत होती, काय अनुभव येतो? आपण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र ऐकलं असेल, मठामध्ये सांगितलं गेलं असेल. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक भाग आहे. तो भाग असा आहे की त्यांची आई खूप म्हणते की गणू मला एकदा अयोध्येला जायचं आहे. ते म्हणतात काही हरकत नाही आई, आणि एकदा ते ठरवतातच आणि आईला अयोध्येला घेऊन जायचा निर्णय घेतात. आणि आईला जेव्हा ते अयोध्येला घेऊन जाण्याचा निर्णय घेतात तेव्हा घटना अशी, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं, अनुसंधान साधण्यासाठी मध्ये येणाऱ्या अडथळ्यांना दूर करता आलं पाहिजे. हा भाग महत्वाचा आहे. अडथळे कोणते आहेत? प्रपंचातले प्रत्येक काम हे त्या परमार्थाशी अनुसंधान साधण्यातले अडथळे. प्रत्येक काम साधं आपल्याला जेवायचंय, या शरीराचं भरण करायचंय, तरी सुद्धा तो वेळ सुद्धा तसा तो अनुसंधानात अडथळा आहे. म्हणून हे जे महात्मे जे होते, हे महात्मे जे डोळे लावून शेकडो वर्ष तप करत होते, ते कशासाठी? त्याच्यासाठीच. आणि गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला जर भाग आपण पाहिला असेल, आपल्याला माहिती असेल, तर ज्या वेळेला ते निघाले, बैलगाडीमध्ये बसले, आईला बरोबर घेतलं आणि गाडी निघाली, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या आईला शेजारच्या काकूंशी बोलताना पाहिलं आणि काय म्हणाले. आता साहजिकच आहे, तुम्ही मी जे आपल्या शेजारच्यांना सांगून जातो तेवढंच वाक्य बोललं. त्यांच्या आई काही फार वेगळं बोलल्या नाही. त्यांच्या आई शेजारच्या काकूंना म्हणाल्या, काय म्हणले असतील, बाई म्हणले असतील, काय म्हणले असतील की बाई मी अयोध्येला जाऊन येते, आमच्या घराकडे लक्ष राहू दे बरं.
गोंदवलेकर महाराजांच्या आई म्हणाल्या, बाई घराकडे लक्ष राहू दे बरं. साहजिकच आहे, तुम्ही मी म्हणतो येताना सांगून येतो. गोंदवलेकर महाराजांनी ते ऐकलं आणि गोंदवलेकर महाराजांनी तात्काळ गावातल्या ब्राह्मणांना बोलावलं आणि आईच्या हाताने घर दान केलं. गोंदवलेकर महाराजांनी घर दान केलं. आई म्हणली, अरे गणू काय करतो? महाराज म्हणाले, आई रामाला भेटायला जायचंय, तर या कशातच जीव अडकायला कामा नको, कारण आपण रामाकडे चाललोय. हे सगळं रामाचं आहे, तर खरं म्हणजे आपण अयोध्येला, जीव इकडे नको. हे सत्य घटना आहे, काल्पनिक नाही. बरं, पौराणिक पण नाही. 5-10 हजार वर्षापूर्वी झालंय, मग आता काय? गोंदवलेकर महाराज 20व्या शतकापर्यंत होते. ला गोंदवलेकर महाराजांनी देह ठेवलाय. बरोबर, 114वी पुण्यतिथी आता त्यांची. आता डिसेंबर मध्ये आहे ना 114वी पुण्यतिथी. 100 वर्षापूर्वीची ही घटना आहे. गोंदवलेकर महाराजांनी घर दान दिलं. आईला अयोध्येला घेऊन गेले. आईला अयोध्येला घेऊन गेले आणि अयोध्येमध्ये आईची इच्छा झाली की मला इथे दान धर्म करायचाय. गणू, आपण तर सोबत काहीच आणलं नाही. त्यांनी बघितलं, आई काळजी कशाला करतील, आपल्याला दान धर्म करायचंय, तुझी इच्छा आहे ना? काहीच नाही. शरयू नदीच्या काठावर महाराजांनी आईला आसन टाकून दिलं आणि आईला सांगितलं, आई या आसनाच्या खाली हात घालायचा आणि काय तुला रुपये लागतील ते काढायचे, दिवसभर दान करत राहा. सत्य आहे, काल्पनिक नाही. त्या गोंदवलेकर महाराजांमध्ये एवढी प्रचंड ताकद आली कुठून? लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण अनुसंधान साधायला लागतो तेव्हा सत्य गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो आणि भ्रामक गोष्टी आपोआप कमी व्हायला लागतात. भ्रम निराश व्हायला लागतो. आपोआप कळायला लागतं खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, आपलं काय, परक काय, बरोबर काय येणार आहे, इथे काय राहणार आहे, हे सगळं कळतं. आणि हे ज्याला कळतं तो त्यानुसार कार्य करतो. आपल्याला कळूनही वळत नाही. याचं कारण काय असेल? आपलं अनुसंधान कमी पडतं. आणि हे अनुसंधान वाढवण्यासाठी म्हणून ते अनुसंधान या राज्याकडे, माझ्या मीपणाकडे पाठ फिरवावी आणि मला योग्य गोष्टींचं मार्गदर्शन व्हावं, एवढ्या करता राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विनंती केली. आणि त्या सगळ्या भ्रामक जगातून बाहेर पडून शेवटचा दिवस माझा गोड व्हावा, आयुष्याचा 7वा दिवस माझा सत्कारणी लागावा, एवढ्या करता राजा परीक्षित जेव्हा शुकाचार्यांसमोर बसला तेव्हा शुकाचार्यांनी ईश्वराशी अनुसंधान, आणि ईश्वरच सर्वत्र व्यापलेला आहे, अवघा तूची हरी, तूची हरी, तू मी जीवन लहरी, हे जेव्हा भगवंताचं अलौकिक अशा प्रकारचा साक्षात्काराचा आणि भगवत कथेचा आनंद शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला देवला, तेव्हा परीक्षितीच्या सुद्धा मुखामध्ये अखंड श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान की. शुकाचार्य म्हणतात, राजा असं भगवंतावर अलौकिक प्रेम करणारे, भगवंताला जीवन समर्पण करणारे, ज्यांनी जीवनच भगवंताला समर्पण करून टाकलंय, ते भक्त जेव्हा जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताची भक्ती करतात, तेव्हा त्यांना आनंद देण्यासाठी भगवंत अलौकिक लीला करतो. त्यांना आनंद देण्यासाठी समर्पणच करतात ना. जीवन समर्पण करणारे आहेत, आजही आहेत. आपला श्वास आणि श्वास भगवंताला समर्पण करणारे आहेत. प्रपंचात राहून सुद्धा करणारे आहेत. प्रपंचात राहून सुद्धा. असं नाहीये की प्रपंच सोडून देऊनच परमार्थ केला म्हणजे परमार्थ होतो, असं नाहीये. आदरणीय गंधे महाराज प्रपंचात राहून परमार्थ केला. का सांगतोय? वारंवार गेल्या 7 दिवसापासून जेव्हाही आपला विषय येतो तेव्हा महाराजांचं आवर्जून आपण उल्लेख करतो. का? कारण आपण त्यांना सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बऱ्यापैकी इथे जे येत आहेत सध्या भागवताला आलेत त्यापैकी बऱ्याच जणांनी महाराजांना पाहिलेलं आहे. महाराजांची भेट घेतलेली आहे, महाराजांचा सहवास लाभलेला आहे, महाराजांच्या सानिध्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्याचा त्यांना दिव्य योग आलेला आहे.
तुम्ही म्हणाल मग आता काय म्हणणं आहे? लक्षात ठेवा, हा जो जीवनामध्ये दिव्य योग आला हा पुन्हा येईल याची शाश्वती नाही, हे आपल्याला आताच कळतं, कारण आता महाराज नाही आहेत. पण अजूनही त्यांच्या सानिध्यात राहिलेल्या आपल्या आठवणी, अजून जोपर्यंत आपली स्मृती आहे तोपर्यंत त्या आहेत. आणि त्या आठवणींना धरून जरी आपल्याला प्रवास करता आला तर आध्यात्मिक अनुसंधान काय असतं, महात्म्यांचं स्मरण सुद्धा त्या गोष्टीपर्यंत आपल्याला तात्काळ नेऊन पोहोचवतं. तात्काळ. हो, आदरणीय गंधे महाराजांनी प्रपंचात राहून उत्तम परमार्थ केला, उत्तम. आणि आपल्यासाठी माहिती म्हणून सांगतो, आदरणीय महाराज जे आढळ पद आहे, मुक्तीचं पद आहे, या पदावर विराजमान झालेले आहेत. तुम्ही म्हणाल काय, कशाच्या आधारे तुम्ही हे बोलताय? सगळ्यात पहिलं खरं म्हणजे महाराजांचं जीवनच मुळात जीवनमुक्त होतं. हे जे त्यांच्या सानिध्यात राहिले ते महाराज जेव्हा इहलोकाची यात्रा संपवून गेले 2002 साली, तेव्हा गुरुपौर्णिमेत महाराजांनी सगळ्यांना सांगितलं होतं की येणाऱ्या वर्षात केव्हाही माझं जीवन संपेल. त्याची रेकॉर्डिंग आहेत. हे काही फार मी भूतकाळातली गोष्ट सांगत नाहीये, 2002ची गोष्ट सांगतोय. बरं, ते तर झालंच, ते तर आहेच आहे. पण पुण्याला अगस्ती नाडी केंद्र म्हणून आहे, आणि त्या अगस्ती नाडी केंद्रात आपला अंगठा द्यायचा, आणि अंगठा देऊन आपल्याला त्यांचे एक 16 प्रश्न होते. त्यावेळेला महाराजांनी कीर्तनात सांगितलं होतं की ते 16 प्रश्न आपण विचारायचे. जर आपला थंब म्हणजे आपला अंगठा आणि त्यांच्याकडे असलेले भुजपत्र, त्याच्यावर काही लिहिलेलं, हे जर मॅच झालं, हे जर जुळलं, तर ते आपल्याला आपलं भूतकाळ आणि भविष्य काळात घडणाऱ्या घटनांबद्दल कल्पना देतात. आणि ज्या वेळेला महाराजांनी तिथे आपला अंगठा दिला, ते जुळलं, तेव्हा महाराज तिथे गेले. 2 दिवसांनी महाराजांचे बरेच शिष्य पण बरोबर होते, आणि तिथे महाराजांनी अनेक प्रश्न, त्यांचे जे प्रश्न होते त्यातले प्रत्येक प्रश्न विचारले. त्या प्रश्नात एक प्रश्न होता की मला पुढचा जन्म आहे का, हे पण विचारता येत होतं तिथे. महाराजांनी तो प्रश्न विचारला, आणि जेव्हा महाराजांनी तो प्रश्न विचारला तेव्हा तिथे आता जे काही होते तिथे व्यक्ती, तेही पोहोचलेले, कारण त्यांनाही त्यांचाही ज्योतिषातला पूर्ण अभ्यास झालेला. त्यांनी महाराजांकडे पाहिलं, हसले, आणि त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला. आणि साष्टांग नमस्कार करून ते महाराजांना म्हणाले, महाराज, तुम्हाला पुन्हा जन्म नाही, हा तुमचा शेवटचा जन्म आहे, आता तुम्हाला जन्म नाही. आणि म्हणून त्यांनी साष्टांग नमस्कार महाराजांना घातला. त्याचे रेकॉर्डिंग आहेत. ते अगस्ती नाडी केंद्रामध्ये जे काही सांगतात ते काही ते म्हणजे कुठेच त्याचा प्रूफ नाही असं नाही, ते आपल्याला देतात सुद्धा, आपल्याला लेखी पण देतात. आदरणीय गंधे महाराजांना त्यांनी म्हणावं. आणि त्याच्यानंतर आता हा आध्यात्मिक काही गोष्टी अनुभवातल्या भाग असतात, त्या सगळ्यांजवळ बोलायच्या नसतात, सगळेजण सगळ्या गोष्टी बोलत नाहीत. पण अजून याच्या पुढेही जाऊन अनेकांना महाराजांनी प्रचिती दिली. हे सांगायचं कशाला की परममुक्तीच्या अवस्थेला पोहोचलेल्या महात्म्याच्या जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी जागा मिळाली,
कुठेतरी आपल्याला सेवा करायला मिळाली, कुठेतरी आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं, कुठेतरी आपल्याला त्यांचे 4 शब्द ऐकायला मिळाले, कुठेतरी त्यांचा स्पर्श आपल्याला झालेला आहे, तर याचा उपयोग आपण जर या जन्मात करून घेतला नाही तर पुढचं फक्त भविष्य अवघड होईल, एवढंच मला सांगता येईल. बाकी तर पुढे काही बोलता नाही येणार. पण एक सांगू का, जर आपण या संधीचा लाभ करून घेतला नाही, गंधे महाराजांसारख्या परमोच्च अवस्थेला पोहोचलेल्या महात्म्याच्या सानिध्यात जर आपण आपल्या जीवनात काही जर बदल करून घेतला नाही, आता अजून वेळ गेलेली नाही, अजून 25 वर्ष महाराजांना जाऊन झाले तरी पुन्हा एकदा, असं मला परवाच्या दिवशी कोणीतरी सांगितलं की तुम्ही जिथे भागवत सांगायला बसलेत तिथेच उभं राहून महाराज कीर्तन करत होते. मग इथेच जर महाराज उभं राहून कीर्तन केलं 25 वर्षापूर्वी आणि 25 वर्षानंतर तुम्हाला मला सुद्धा त्यांनी त्याच्यासाठी तिथे पाठवलं. माझं तरी ही श्रद्धा आहे की हे चिंतन करण्यासाठी, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुमच्यासाठी नाही चाललं, हे आपल्या सगळ्यांसाठी चालू आहे, हे आपल्या सगळ्यांसाठी चालू आहे. आपण जर का याचा उपयोग करून घेतला नाही तर मग आपल्यासारखे दुर्दैवी नाही, कारण भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा कोणी दुसरं तारेल मला नाही वाटत. कारण आता एवढं जर संधी आपल्या समोर येऊन जर आपण ती गमावली तर भविष्यातली संधी आपल्याला कधीतरी मिळेल. या आणि आदरणीय गंधे महाराजांनी एक पद लिहिलं आणि त्या पदामध्ये महाराजांनी शेवटी लिहिलेलं पद आहे की ते म्हणाले, राही सदैव जवळी रामा, तू आमच्या जवळ राहशील. रामा त्यांनी ते रामासाठीच, म्हणून रामाचा धावा म्हणूनच ते पद महाराजांनी स्वतः रचलेलं आहे. इतुकी कृपा करावी प्राणांत येई जेव्हा. देवा एवढी कृपा माझ्यावर कर, जेव्हा प्राणांत माझा जीवनाचा अंत होईल, जिथे माझं जीवन संपेल तेव्हा माझ्यावर ही कृपा कर. इतुकी कृपा करावी प्राणांत येई जेव्हा. काय कर, श्रीराम वदनी येवो विनती तुम्हास देवा. आमच्या मुखामध्ये रामाचं नाव आलं पाहिजे, एवढीच देवा कृपा कर. मग आता मी कुठे असेल कुठे नसेल माहिती नाही, खूप सुंदर पद आहे आणि आपण पाहिलेल्या साक्षात्कारी महापुरुषाचे हे शब्द आहेत. हे इतिहासातलं नाही, हे भूतकाळातलं नाही, हे काही पुराणातलं नाही, हे काही फार 5000 वर्षापूर्वीचं नाही, हे आपण आत्ता वस्तुस्थितीमध्ये ज्या महात्म्याच्या सहवासात राहिलेलो आहे त्या महात्म्यांनी आपलं मनोगत आपल्यासाठी हे व्यक्त करून ठेवलंय. आणि याच्यातून जर आपल्याला आपलं जीवन घडवता जर आलं तर आपण प्रयत्न करायचा आहे. श्रीराम वदनी येवो विनती तुम्हास देवा. घरी दारी जगती कोठे विश्वी कुठे असावे. मी कुठे जरी असलो, घरात असू दे बाहेर असू दे, जगात कुठे का असेना, घरी दारी जगती कोठे विश्वी कुठे असावे. श्रीराम रूप माझ्या चित्ती सदा वसावे. माझ्या चित्तामध्ये रामाचं रूप वसलं पाहिजे. मी घरात असू द्या बाहेर असू द्या, कुठे का असेना, हा खरा शुद्ध परमार्थ आहे. बाकी इतरत्र सगळ्या गोष्टी होत राहतील, पण हा शुद्ध परमार्थ कधीतरी लक्षात आलं पाहिजे की आमच्या अंतःकाळी, आमच्या अंतःकरणामध्ये कारुण्य सिंधू राम
तो दानशूर राम. कोणता राम आमच्या हृदयात बसला पाहिजे? कारुण्य सिंधू राम, तो दानशूर राम. सेवा अशी घडू दे, होई प्रसन्न राम. आमच्याकडून सेवा ती घडू दे की ज्यांनी राम प्रसन्न होतील, प्रभू रामांची स्वारी प्रसन्न होईल, अशी सेवा आमच्याकडनं घडू दे. आमच्याकडनं काय घडायचं, ज्यांनी राम प्रसन्न होतील ते महत्वाचं आहे. आणि त्याच्यातलं एक वाक्य खूप खूप छान लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. एवढं सगळं चिंतनाची, खरं म्हणजे जेव्हा जेव्हा योग असतात, जिथे जितकं चिंतन घडायचं तेवढं घडतं. पण ह्याच्यातल्या 2 ओळी फार महत्वाच्या आहेत. महाराज त्याच्यात म्हणाले, राही सदैव जवळी, ऐसेच कर्म घडू दे. राम आमच्या जवळ राहील असंच कर्म आमच्या हाताने घडलं पाहिजे. आणि राम जवळ राहण्यासाठी काय करावं लागतं? राम जवळ राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, धर्मो रक्षिती रक्षितः, धर्माचं पालन करावं लागतं. राम जवळ राहावा यासाठी धर्माचं पालन करावं लागतं. तुम्ही म्हणताल कसं काय? तर आपण अध्यात्म रामायण वाचलंय? अध्यात्म रामायण ऐकलंय का? अध्यात्म रामायणामध्ये आमच्या रामाबद्दल काय म्हणलंय माहितीये का? राम कसा आहे? राम रामो विग्रहवान धर्म. राम म्हणजे धर्माचं मूर्तिमंत रूप, आणि धर्माचं मूर्तिमंत रूप म्हणजे राम. म्हणजे रामामध्ये धर्म आहे, धर्मामध्ये राम आहे. त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्ही धर्माने वागणारे पाहिजे, तेव्हा राम आमच्यामध्ये प्रवेश करेल. हा, धर्मानी म्हणजे काय करायचंय? आता धर्मानी म्हणजे काय? पुन्हा मग काय आपल्या गळ्यामध्ये 2-4 माळा घालून घ्यायच्या, आपल्या कपड्याचे रंग बदलायचे, घर सोडून कुठेतरी यात्रेला जायचं म्हणजे आपण धार्मिक आहे का? नाही. गळ्यात तुळशीच्या माळा 2-3 वाढवायच्या का? नाही. करायचं काय? धर्माचं रूप म्हणजे काय? तर सुरुवातच आपल्या भागवताची तिथून झाली होती की धर्माचे 4 अंग आहेत, ज्याच्यामध्ये तप, दया, शौच आणि सत्य, हे 4 रूप धर्माचे आहेत. आज मनामध्ये निश्चय करा आम्ही सत्याने वागू. आज मनामध्ये निश्चय करा आम्हाला इतरांची दया आली पाहिजे. आज मनामध्ये निश्चय करा आम्ही काहीतरी तप करू, काहीतरी तप करू. कुठेतरी आम्हाला स्वतःला जिथे काही आवडतं त्या गोष्टींना आजपासून आम्ही थांबवू. बस. तुम्ही म्हणाल तरी आम्हाला एखादं उदाहरण सांगून टाका. दिवसातनं 4दा चहा घ्यावं वाटत असेल ना, कट करून टाका. 4 वेळा नका कट करू, निदान 1 वेळा ठरवून टाका की आम्ही 4दा घेतो, पण आजपासून ठरवलं की फक्त एकदाच घ्यावं. मनाशी संकल्प करून टाका. कुठेतरी स्वतःला तापवा, कुठेतरी तप करा, कुठेतरी अंशात्मक, खूप नाही, अंशात्मक तप करायला लागा. अंशात्मक दया आपल्यात वर्धन होऊ द्या. पवित्रता, कुठेतरी पावित्र्य जपा, कुठेतरी राहण्याचं मांगल्य जपा, कुठेतरी झोपण्याचं मांगल्य जपा, कुठेतरी खाण्याचं मांगल्य जपा, कुठेतरी वागण्याचं मांगल्य जपा, कुठेतरी बोलण्याचं मांगल्य जपा. कुठेतरी आमच्यातलं मांगल्य, पवित्रता आमच्यातली वाढवा. आणि सत्य, खरं बोलायला शिका. तुम्ही म्हणाल महाराज ही काही सांगायची गोष्ट आहे का? आज खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपलं परवाच्या दिवशीच बोलणं झालं की भविष्यात पुढच्या पिढ्या म्हणतील की आमचे आजोबा खरं बोलत होते. जसं आता म्हणतात ना की आमचे आजोबा पायी जात होते, आता कोणी जाऊ शकत नाही. आता फक्त म्हणतात की आमचे आजोबा या गावाहून त्या गावाला पायी जात होते. आता हे काल्पनिक झालं, आता हे कृतीत राहिलं नाही. तसं पुढे भविष्यात आपल्या पिढ्यांनी म्हणू नये की आमचे पणजोबा खरं बोलत होते कधी कधी.
असं म्हणू नये. असं व्हायची वेळ आली, रोजच खोटं बोलायची व्यवहारामध्ये गरज पडायला, हे सत्य आहे. आणि जेव्हा आपण धर्माने वागू तेव्हा राम आपोआपच आपल्या जवळ येईल. रामाला जवळ आणण्यासाठी वेगळं करायची काही गरज नाही. आणि जेव्हा आपण धर्माने वागू त्यावेळेला आणि जेव्हा त्याचं नाव घेऊ त्यावेळेला या दोन कंडिशन फार महत्वाच्या आहेत. कारण देवाला या दोन बाजू फार महत्वाच्या आहे, व्यवहारिक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक बाजू म्हणजे त्याचं नाम आणि व्यवहारिक बाजू म्हणजे धर्माचं पालन. या दोन गोष्टी जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये बघेल तेव्हा राम जवळ येईल. आणि समर्थ राम संत हे वेगळे नाहीत, तेव्हा हे सगळे गुण आपल्यामध्ये यायला लागतील. आणि गंधे महाराजांनी म्हणलंय की हे सगळे जवळ येतील, असंच कर्म आमच्या हातून घडलं पाहिजे. राही सदैव जवळी ऐसेच कर्म घडू दे. आणि पुढचं वाक्य त्याच्यापेक्षा फार महत्वाचं आहे, येशील अंतकाळी खोट्या भ्रमी नसू दे. आम्ही चांगलं वागून मग शेवटी राम आम्हाला घ्यायला येईल अशा भ्रमात राहू नका. ते म्हणले कायम जवळ राहशील असं कर्म घडू दे, शेवटी येशील या भ्रमात नको, शेवटी राम येईल घ्यायला नाही. आज राम आमच्या जवळ आला पाहिजे, आज आत्ता राम आमच्यामध्ये आला पाहिजे, आज आत्ता राम आमच्यात भरला पाहिजे. हा भ्रम दूर करण्यासाठी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला वारंवार 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 त्या भगवंताची महती सांगितली की राजा सर्वत्र नित्य तो भगवंत व्यापलेला आहे. आणि त्या भगवंताला आपलंस करण्यासाठी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. आणि त्या यशस्वी प्रयत्नांचं मूर्त रूप केव्हा आलं, जेव्हा भगवंतानी गोकुळामध्ये अवतार घेतला तेव्हा. आणि भगवंतानी जेव्हा गोकुळात अवतार घेतला तेव्हा सगळ्या तपस्व्यांना, सगळ्या भगवंताच्या भक्तांना, सगळ्या भगवंताच्या प्रियकरांना भगवंतानी आनंद द्यायचा ठरवला. आणि त्या आनंदातला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा आनंद कसा कसा दिला याबद्दलच्या कथा काल आपण ऐकल्या की ज्याच्यामध्ये भगवंतानी चोरी करण्याचं निमित्त झालं तरी सगळ्यांना आनंद मिळाला. आपल्या मित्रांसाठी गोपाळकाल्याची लीला केली त्याच्यातही सगळ्यांना आनंद मिळाला. आणि गोपिकांसाठी केली ती रासलीला, तिच्यासाठी तर महादेव सुद्धा, कारण भगवंतानी तिथे असं ठरवलंच होतं की गोपिकांशिवाय तो आनंद कोणाला दुसऱ्याला नाही. भगवंतानी तिथे आपले द्वारपाल नेमले होते. आणि जेव्हा महादेव आले, महादेव निघाले, महादेव अडवलं त्या द्वारपालांनी, म्हणलं का हो कुठे झाले. महादेव म्हणले इकडे रास क्रीडेला आतमध्ये. ते म्हणले पास आहे का तुमच्याजवळ. म्हणलं पास वाटले होते का. म्हणलं मग. त्यांनी पाहिलं नाही बाबा पास नाही. म्हणलं मग जाता येणार नाही. म्हणले अट आहे. कोणती. म्हणलं आतमध्ये फक्त गोपिकांना गवळणींनाच प्रवेश आहे. आणि महादेवांनी त्या आनंदासाठी म्हणून गोपिकेचं रूप धारण केलं. गोपेश्वर म्हणून ते आजही वृंदावनामध्ये प्रसिद्ध स्थान आहे. महादेवांनी गवळणीचं रूप घ्यावं आणि महादेवांनी गवळणीचं रूप घेऊन भगवंताच्या त्या दिव्य लीलेमध्ये प्रवेश करावा, यापेक्षा दुसरा आनंद नाही, यापेक्षा वेगळं काही नाही. आणि हा आनंद जेव्हा घेतला तेव्हा त्या प्रत्येक गोपिकेच्या मुखामध्ये, प्रत्येक गवळणीच्या मुखामध्ये, प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये काय होतं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण
बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोला हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बोला हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. गोपाल कृष्ण भगवान की. प्रत्येकाच्या मुखामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सगळेजण भगवंताच्या नामामध्ये इतके तल्लीन झाले, इतके तल्लीन झाले. आणि तो काळ काही गोकुळात जातोय न जातोय, तर कंसाच्या मनामध्ये विचार आला, इतक्या दिवसाचं आपण त्या कृष्णाला मारण्यासाठी काय 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 प्रयत्न केले, पण एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता एक प्रयोग नक्की यशस्वी होईल. गोकुळात जाऊन त्याला मारणं शक्य नाही, तर त्याला मथुरेत आणून मारू. म्हणून या कंसाने योजना आखली. अक्रूर काकांना बोलावलं आणि अक्रूर काकांना बोलावून सांगितलं, काका तुम्हाला एक काम आहे. म्हणलं बोला ना. गोकुळामध्ये जायचं, गोकुळामध्ये जाऊन कृष्ण आणि बलराम या दोघांना मथुरेत घेऊन यायचं. म्हणलं कसं शक्य आहे, कसं काय, त्यांचे आई वडील कसे. म्हणलं ते मला माहिती होतं तुम्ही असं विचारताल म्हणूनच सांगितलं की इथे मथुरेमध्ये एक मोठा यज्ञ आयोजन केलाय, त्या यज्ञाच्या निमित्ताने त्या मुलांना बोलावलंय, असा निरोप त्यांना घेऊन जा. म्हणलं महाराज
आपण म्हणलं आपल्याला काही यज्ञ करायचा नाही, याग करायचा नाही, फक्त त्यांना इथे घेऊन येण्यापुरतं काल्पनिक यज्ञ करायचा. अक्रूर काकांनी बघितलं, नाही म्हणता येणार नव्हतं, कारण कंस महाराजांची आज्ञा होती. रथामध्ये बसले. अशी संध्याकाळची वेळ होत आली आणि अक्रूर काकांचा रथ गोकुळाच्या वेशीतून आत प्रवेश करता झाला. आणि जसा रथ आतमध्ये आला, घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला. गोकुळातले लोक काही घरी येत होते, शेतातनं घरी येत होते, काही ज्याच्या त्याच्या कामावून ते परत परत येत होते. घोड्यांच्या टापांचा आवाज आणि रथ डोळ्यासमोर दिसल्यावरती प्रत्येकाला उत्सुकता वाटायची, अक्रूर काका कसं काय आज अचानक. एका गवळ्यानी रथ अडवलाच. त्यांनी लगाम खेचले, घोडे उभे राहिले. म्हणलं, काका काका कसं काय येणं केलं गोकुळामध्ये? अक्रूर काकांनी पाहिलं, काहीतरी खोटं सांगण्यापेक्षा खरं सांगून टाकू. मनामध्ये विचार केला आणि अक्रूर काका त्या गवळ्याला म्हणाले, मी बलराम आणि कृष्णाला मथुरेला घेऊन जायला आलोय. त्यांनी पाहिलं अचानक. हो म्हणला. कंस महाराजांनी यज्ञाचं आयोजन केलंय आणि यज्ञाकरता या 2 मुलांना घेऊन यायची आज्ञा केली आहे. त्या गवळ्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी पाहिलं, का गोकुळामध्ये बाकी कोणी राहिलं नाही? गोकुळामध्ये नंदबाबांना घेऊन जायची आज्ञा नाही. नंदबाबांच्या 2 मुलं, ह्या 2 मुलांचं यज्ञामध्ये काय काम आहे? काहीतरी संशय आहे असं त्याच्या लक्षात आलं. काहीतरी संशयित कार्य दिसतंय आणि म्हणून त्यांनी बघितलं, काही हरकत नाही काका. त्यांनी बोलला नाही, काही हरकत नाही म्हणून अक्रूर काकांना पुढे पाठवून दिलं. आणि हळूहळू त्या एका गवळ्यानी सगळ्या गोकुळात बातमी पसरवली की अक्रूर काका कृष्णाला नेण्यासाठी आले आणि कृष्णाला घेऊन अक्रूर काका मथुरेला जाणार. पाहता पाहता सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली. आणि काय हो, संध्याकाळी चुली पेटल्या होत्या, भाकरी चालल्या होत्या, नवऱ्याला जेवायला वाढलं. आणि गोपिकांनी बघितलं, नवऱ्याला जेवायला वाढलं तर प्रत्येकीचा नवरा म्हणतोय, अगं तुला कळालं का? म्हणलं, काय हो? कृष्णाला न्यायला अक्रूर काका आलेत. तिने पाहिलं, नाही बाई, मला नाही माहिती. त्यांनी पाहिलं, नाही, कधी जाणार आहे? त्यांनी पाहिलं, ते काही कळालं नाही, पण जाणार आहे एवढं नक्की. त्यांनी पाहिलं, अगं बाई खरंच? आणि मग कशाचं कुणाला जेवायचं गोड लागतंय? सगळेजण अक्रूर काकाला कृष्णाने नेण्याच्या आत आपण तिथे जायला पाहिजे म्हणून सगळेच्या सगळे गोकुळवासीय वाड्याच्या बाहेर जमले. सगळे वाड्यात कोणी झालं नाही, सगळे वाड्याच्या बाहेर मांडी घालून बसलेच. बघू अक्रूर काका कसे घेऊन जातात कृष्णाला. हे प्रेम होतं म्हणूनच भगवान त्या गोकुळात गेले. आता भगवंत तुमच्या माझ्या आईच्याकडे फांदात पडणार नाही का? कारण त्यांना माहिती आहे एवढं प्रेम मिळालं पाहिजे ना. हे प्रेमच नाही, देव भावाचा भुकेला तेच मिळत नाही. हात दुष्काळ तयाला, त्याला मुख्य दुष्काळ तोच आहे. त्याला आलेशान मंदिरं मिळतायत, त्याला आलेशान कपडे मिळतायत, त्याला आलेशान अलंकार मिळतायत,
दिवसागणित त्याच्या अलंकारांची संख्या वाढत चालली आहे. दानपेटीतलं सोनं वाढत चाललं, पैसा वाढत चालला, मंदिरांची संख्या वाढत चालली. नाही असं नाही, पण तरी सुद्धा देव अजून वाट पाहतोय कशाची तरी. आणि ते आहे काय तर संतांनी लिहून ठेवलंय, देवभावाचा भूकेला, देवभावाचा भूकेला, हाची दुष्काळ, हाची दुष्काळ तयाला. तोच तर दुष्काळ आहे ना. प्रेम करत नाही कोणी त्याच्यावर, बाकी सगळं करायला तयार आहेत, प्रेम करायला कोणी तयार नाही. प्रेम केलं पाहिजे, प्रेम. त्याला प्रेम करणारे आवडतात, त्याच्यावर प्रेम करणारे आवडतात. आणि नेमकी आपल्याकडे त्याचीच तर थोडी कमतरता आहे, बाकी आपल्याकडे काही नाही. म्हणलं त्याच्यावर प्रेम करायला लागलं आणि त्याच्या नादी लागलं ते बाकीचं कोणी पाहिजे. म्हणलं हे बघावं लागलं ना बाकीचं. तो थोडी येऊन पोळ्या करणारे, सकाळी पोळ्या आपल्यालाच कराव्या लागणारे, हे आपल्याला वाटतं म्हणून तो येत नाही. बघा जनाबाईसाठी गेला. एक तुकाराम महाराजांनी एक अभंगच लिहिलाय 10 कडव्याचा, उच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. हे सगळं तो करतो. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. तुकाराम महाराज म्हणले पुंडलिकासाठी तर तो अजून उभा आहे. का? कारण पुंडलिक काही जायला तयार नाही, आणि पुंडलिक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांनी उभं राहायचा निश्चय केलेला आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. तुका म्हणे धन्य मात त्याची, पण तो त्याच्यापेक्षा पुढचा निघाला, तो काही जायला तयार नाही अजून. लोग कहते हैं भगवान आते नहीं. त्याला बोलवण्याची पद्धत आहे, आम्ही ते बोलवत नाही म्हणून तो येत नाही. तो येईल हो, का नाही येणार. महाराज म्हणायचे त्याचं तर गणित आहे, तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर. महाराज सांगायचे कीर्तनामध्ये की त्याचं गणित आहे, तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर. पण तुम्ही म्हणतात नाही देवा आमचे कामच संपत नाही, काय करावं. तो म्हणतो तुम अपने काम पर तो मैं अपने धाम पर. तुमचे काम संपत नाही म्हटल्यावरती तुम्ही तुमचे काम करत बसा, मी माझ्या धामावर. अरे तुमच्यापेक्षा माझ्या मागे फार मोठा व्याप आहे. महाराज म्हणले तुमच्या तरी समोर फक्त तुमच्या पुरतच आहे. माझ्या मागे तर देव म्हणतो किती जगाचा सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. काय त्या ईश्वराची आगाध लीला आहे. तो येतो, आजही येतो, आजही येतो. सहकार्यासाठी येतो, नक्की येतो, खरंच येतो. खूप जणांचा अनुभव आहे, खूप जणांचा. बघा आपण कधी नाशिकच्या भागात गेला तर दत्तधाम म्हणून क्षेत्र आहे, जा तिथे. मध्यंतरी कळालं की इथे तुमच्या इंदोरलाच त्या ह्या आश्रमात ते महाराज येऊन गेले. कोणत्या? वैदिक आश्रमामध्ये. मौन आहे त्या महाराजांचं. कित्येक वर्ष झाले अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे त्यांनी. इंद्रेशी महाराजांनी त्याच्याबद्दल सांगितलंय बघा मागे त्यांच्या व्हिडिओ ऑडिओमध्ये, तुम्ही ऐकलं असेल त्यांचं नाव. त्यांच्या आश्रमात आम्ही राहून आलेलो आहे. त्या दत्तदास महाराजांच्या तिथे फलक लावलेले आहेत की 1ही रुपया इथे देवासमोर ठेवायचा नाही. अक्षरशः त्यांनी लोकांनी टाकलेले पैसे असे नेऊन गोदावरीमध्ये टाकून दिलेले आहेत. गोदावरीच्या काठावरच ते क्षेत्र आहे. तिथे 200 ते 250 गायी होत्या जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो अनुष्ठानाला. कमीत कमी 100 साधक आहेत जिथे गायत्रीच्या पुरस्चरणाला बसलेले आहेत. गायत्री मंत्राचं पुरस्चरण करण्यासाठी तिथे बसलेत. मला सांगा आपल्याकडनं 4 भिंतीच्या आतला संसार ओढता ओढता नाकीनं आला आपल्याला. आपल्याकडे 8 दिवस कोणी पाहुणे येणार म्हटल्यावर आपण 15 दिवस आधीपासून तयारी करतो.
त्यांच्याकडे काही तशी तयारी दिसली नाही मला. त्यांनी तर कधी कोणाचं आणलेलंही ठेवून घेत नाही. ते हे सगळं चालतं कसं? आज मला सांगा, 100 माणसं आणि तिथे रोज दुपारी अन्नदान आहे. सोडा, ज्या शेगावमध्ये गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरती अन्न वेचून खाल्लं, त्या शेगावमध्ये त्या गजानन महाराजांच्या संस्थात रोज 50-50 हजार लोक जेवतात. आपल्या माहितीसाठी म्हणून गजानन महाराजांच्या संस्थांमध्ये 3000 सेवेकरी आहेत. 3000 जे फक्त विनामूल्य एकही रुपये न घेता 8-8 दिवसांची सेवा देतात. 3000. 2000 कर्मचारी आहेत तिथे. म्हणजे असा अर्थात कागदोपत्री हाच आकडा आहे, थोडंफार कमी जास्त असतील, एक अंदाज सांगतोय मी तुम्हाला. 5-6 हजार लोकांचा स्टाफ तिथे काम करतोय आणि हे सगळं व्यवस्थित चाललंय, सुरळीत चाललंय. आपण कधी जर शेगावला गेलात तर माहिती आहे आपल्याला, शेगावला काय, इथे ओंकारेश्वरला जाऊन जरी पाहिलं तर डेमो इथे पण आहे. छोटं गजानन महाराजांचं मंदिर तिथे पण आहे. जशी शेगावची व्यवस्था आहे ऍज इट इज तशीच्या तशी तिथं सेवा आहे. मग मला सांगा, हे सगळं जे घडतंय हे कसं घडतं? काय बरं तिथे आहे? कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती तिथे जागृत झालेली आहे. मग मला सांगा, तिथे एवढं सगळं घडू शकतं तर 4 भिंतीतल्या आपल्या संसाराची व्यवस्था तो पाहणार नाही का? इथे प्रश्न आहे, आपला त्याच्यावर किती विश्वास आहे, इथे कस लागतो, इथे आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे, आणि इथे कस लागतो की त्या प्रेमापोटी, त्याच्यावर असलेल्या विश्वासापोटी आपण किती त्याची सेवा करतो, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपला त्याच्यावर खूप विश्वास आहे, खूप विश्वास आहे म्हणजे आमचा विश्वास खूप आहे गजानन महाराजांवर, नुसता तोंडी नाही चालत. तिथे कस लागतो, तिथे कस. त्याच्या विश्वासापोटी जास्तीत जास्त वेळ आपण त्याचं किती नाव घेतो हे महत्वाचं आहे. माझ्या आईनी 98ला नोकरी सोडली. माझ्या आईनी 23 वर्ष सर्व्हिस केली. नोकरी सोडत असताना गंधे महाराजां योगायोगाने तेव्हा गंधे महाराजांचा आमचा परिचय होता. तेव्हा संभाजीनगरला गंधे महाराज आले. गंधे महाराजांना आईने विचारलं, महाराज घरची परिस्थिती तशी खूप वाईट आहे पण पर्याय नाही, नोकरी सोडावी. कारण नोकरीच्या तिथे बरेच काहीतरी चालू होतं, कंपनीच्या तडजोड त्यांनी केली होती. कामगारांना सांगितलं होतं अमुक अमुक इतकी रक्कम घ्या, कंपनी सोडा. त्याला VRS काहीतरी असं ते होतं की ते जर नाही घेतलं तर ते म्हणले केव्हाही कंपनी बंद पडली तर काहीच मिळणार नाही. आईने महाराजांना विचारलं, महाराज काय करू? महाराजांनी डोळे लावले क्षणभर. महाराज म्हणले द्या सोडून, काही होत नाही. हे ऐकलं आईने वाक्य. आई म्हणली 3 दिवस मी रडत होते, झोप नाही आली मला. कारण पुढे काय होईल हा प्रश्न पडला होता तेव्हा, की आपण नोकरी सोडली तर काय होईल. पण महाराजांनी दुसरं वाक्य आईला सांगितलं होतं की बाई तुम्ही नोकरी सोडाल ना, फक्त एक करा. जसं नेटानी बरोबर 12:15च्या काट्यावर तुम्ही ड्युटीला हजर राहत होत्या, तसं नेटानी घरी रोज 8 तास देवाचं नाव घ्या. हे गंधे महाराजांचं वाक्य आहे की तुम्ही नोकरीला जात असताना कसं नेटानी तेवढं करत होत्या, तसं नेटानी देवाचं नाव घ्या. राम सगळं बघून घेईल. आणि खरंच आज आई म्हणती की नोकरीला असताना जो दिवस नव्हता तो नोकरीला नसताना त्यांनी दाखवला. हे कसं घडतं? हे घडतं एवढं सत्य आहे. हे मी का सांगतो? हे घडतं म्हणजे आजही याचा अनुभव आहे. भागवताचा अनुभव घ्यायचा असेल, भागवत म्हणजे नुसतं करमणुकीचं साधन नाही. 8 दिवस काहीतरी ऐकायचं म्हणून भागवत ऐकायला गेलो असं नाहीये. इथून काहीतरी घ्या. भागवतामध्ये सांगितलेल्या तत्वांचं कुठेतरी जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न करा. भागवतातल्या तत्वांचं जीवनामध्ये जर पालन केलं ना, तर भगवत प्राप्ती कशी आपल्याला होऊ शकते याची अनुभूती आपल्याला सुद्धा येईल. आणि त्या प्रेमापोटी म्हणून सगळ्या गोपिका भगवंतासाठी म्हणून त्या घराच्या बाहेर येऊन बसल्या. अक्रूर काका घरात आले आणि अक्रूर काका आले, स्वागत झालं. नंद बाबांनी स्वागत केलं.
भगवंतानी पाहिलं, या अक्रूर काका. बलराम दादा आले, नमस्कार केला. मोठे आलेत, मोठ्यांना नमस्कार करायचा असतो हे आजकाल सांगावं लागतं. किती दुर्दैव आहे. पूर्वी नव्हतं असं काही. भगवंतानी नमस्कार केला, बलराम दादानी नमस्कार केला. नंद बाबा म्हणले, या अक्रूर काका. अक्रूर काका आले, बसले. गुळ पाणी दिल्या गेलं. आज कसं काय येणं केलं? हातपाय धुवा. तेवढ्यात यशोदामय्याची स्वारी आली. यशोदामय्या म्हणली, बाई गप्पा नंतर मारा, आधी जेवून घ्या. जेवून घ्या, कारण तिन्ही सांजा झालेल्याच होत्या. संध्याकाळ झाली, पूर्वीची वेळ, जेवण्याची वेळ ठरलेली. संध्याकाळ झाली, एकदा सूर्यास्त झाला, थोडं काही शुभम करोती, काय उपासना वगैरे म्हणली की 7-7:30ला जेवण करायचं, 8-8:30ला. म्हणून ब्राह्म्य मुहूर्तावर बरोबर उठायचं. आता झोपायचीच वेळ ब्राह्म्य मुहूर्त झाली आहे. विज्ञानाच्या त्या प्रगतीमुळे 24 तास लाईट चालू आहे. अंधार जरी पडला तरी आपण आपला उजेड करून घ्यायचं, जागं राहायचं. पूर्वी असं नव्हतं ना. अंधार एकदा पडला की पडलाच. त्या दिव्यांवर किती वेळ चालायचं. पडला अंधार की पडला. तिने पाहिलं, बाई आधी जेवून घ्या. नंद बाबा गेले, हातपाय धुतले. अक्रूर काका गेले, हातपाय धुतले. दोघांच्या बरोबर शेजारी भगवंतानी हातपाय धुतले आणि येऊन बसले, पानावर बसले. हा बोला. नंद बाबा म्हणले, अक्रूर काका कस काय येणं केलं? कस काय येणं केलं म्हणल्यावरती 2च घास तोंडामध्ये गेले होते. जेवायला बसल्या बसल्या अक्रूर काकांनी पाहिलं, आडे वेडे न घेता सांगून टाकून द्यावं. म्हणलं, नंद बाबा खरं सांगू का, मी बलराम आणि कृष्ण यांना घ्यायला आलोय. यशोदामय्या हातामध्ये काहीतरी वाढायला घेऊन येतच होती. ती जागेवरच उभी राहिली. काय काय म्हणालात? म्हणलं, यशोदामय्या मी कृष्ण बलरामांना घ्यायला आलोय. सगळं घर स्तब्ध झालं. आतापर्यंत काहीतरी आनंद, 2 शब्द खेळणं, हसणं, काहीतरी बोलणं चाललं होतं, पण तेवढ्यामध्ये सगळ्या गोष्टीवर विरजन पडलं आणि घर शांत. यशोदेनी पाहिलं, नाही बरं बाई, मी माझ्या कान्हाला कुठेच जाऊ देणार नाही. किती लहान आहे माझा कान्हा, याला आणि बाई याला कशाला बोलावलं? अक्रूर काकांनी नंद बाबाकडे पाहून बोलायला सुरुवात केली. बाबा बाबा, कंस महाराजांनी एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय आणि त्या यज्ञाकरता गोपाल कृष्णाला आणि बलराम दादाला बोलावलंय. नंद बाबांनी बघितलं, पण हे पोरं काय करणार यज्ञामध्ये? आम्हाला बोलावलं असतं तर ठीक आहे, या मुलांना कशाला बोलावलं? म्हणलं, महाराज ते मी नाही सांगू शकत. नंद बाबा, ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. या मुलांना कशा करता बोलावलं, फक्त जेवढं सांगितलंय तेवढंच. नंद बाबा, मुलांना घ्यायला मी आलोय. त्यांनी पाहिलं, ठीक आहे, यज्ञ कधी आहे? आम्ही मुलांना घेऊन येऊ. म्हणलं, बाबा क्षमा करा, मला कंस महाराजांची आज्ञा आहे की मुलांना बरोबर घेऊन यायचं आहे. अगो बाई, यशोदेनी हातात आणलेलं वाढायचं ती विसरून गेली आहे. डोक्यातनं तिच्या ते सगळं गेलं. तिने पटकन खाली बसून घेतलं आणि तिने सांगितलं, नाही बरं, अहो अहो तुम्ही अक्रूर काकांना सांगा, माझी मुलं कुठेच जाणार नाही, कुठेच जाणार नाही. ताटात वाढलेलं होतं तेवढं नंद बाबांनी, आता ताटाहून तसं उठायचं नाही म्हणून होतं तेवढं खाऊन घेतलं. अक्रूर काकांनी खाऊन घेतलं, उठून हात धुतला. घर पाहतायत तो त्या सगळ्या घरावरती एका क्षणात शोक कळा. सगळीकडचं वातावरण, आजूबाजूला दासदासी होते ते सुद्धा स्तब्ध झाले. ते विचार करतायत, हे काय नवीन, काय नाही हो करून कसं तरी अक्रूर काकांनी नंद बाबांना समजावून सांगितलंच की काही झालं तरी मला मुलांना न्यावं लागेल. तेवढ्यामध्ये कृष्णाची स्वारी नंद बाबांसमोर आली. भगवंतांनी बघितलं, बाबा बाबा, अहो केवढी मोठी संधी आहे, तुमच्या मुलांना मथुरेच्या महाराजांनी यज्ञाकरता बोलावलं, कुणाला तरी बोलावलं का? आज तुमच्या मुलांना एवढी मोठी संधी मिळती, एवढी मोठी संधी गमावता कामा नये.
त्यांनी पाहिलं, कृष्णा अरे बाळा तू लहान आहेस, एवढ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन करशील काय? त्यांनी पाहिलं, बाबा यज्ञाकरता बोलावलंय म्हणजे महाराजांनी आमची चांगलीच व्यवस्था केली असेल, कशाला काळजी करता? जर आम्हाला VIP आमंत्रण आहे म्हणल्यावरती आम्हाला आबळ होईल कशाला? जर आम्हाला घ्यायलाच पाठवलाय रथ. कृष्णाने भरपूर समजावून सांगितलं. शेवटी नंदबाबा कसे तरी मनाची तयारी करून अक्रूर काकाला म्हणले, जर यशोदा मैया हो म्हणली तर माझी काही हरकत नाही. त्यांना माहिती होतं की एवढा आकडा टाकून ठेवला म्हणजे पुढे आपोआपच सगळं मिटतं. नंदबाबांनी बघितलं, यशोदा मैया हो म्हणली तर तेवढ्यामध्ये भगवंताची स्वारी गेली आणि पळत पळत जाऊन आवाज दिला, मैया मैया. आसावलेल्या प्रेमळ डोळ्यामधनं वाहणाऱ्या आसवांनी मैयानी पाहिलं, बोल ना कृष्णा. मैया तुला आपल्या मुलांचं चांगलं झालेलं पाहिजे की नाही? वाक्यच असं विचारलं. कोण आई नाही म्हणत. तिने पाहिलं, पाहिचं ना रे कृष्णा. मग अगं कंस महाराजांनी बोलावलंय. तिने पाहिलं, कृष्णा आजपर्यंत एकही क्षण तुला नजरेच्या पलीकडे ठेवलं नाही. अरे तुला गाई चरायला पाठवलं तरी तुझ्या पाठीमागे 4-4 दासी 4-4 दास पाठवले तुझ्या रक्षणाकरता म्हणून. त्यांनी पाहिलं, मैया बरोबर आहे, पण आता आम्ही लहान आहे का? तिने पाहिलं, नाही बाई मी जाऊ देणार नाही. आणि शेवटी कृष्णाने पाहिलं, आता आपल्याला आपलं अस्त्र काढल्याशिवाय पर्याय नाही. कृष्णाने पाहिलं, मैया हे बघ तू नाही म्हणली तरी मी जाणार. आणि मग मात्र यशोदा आणखीनच रडायला लागली. मांडी घातलेली यशोदेने पटकन दिशी आपल्या दोन्ही पायांच्या घड्या घातल्या, दोन्ही पायांच्या घड्यामध्ये हाताची घडी त्याच्यावर ठेवली आणि मान खाली घालून रडायला लागली. फुंदून फुंदून यशोदा रडतीये, कृष्णा कृष्णा अरे आमच्या प्रेमाला काहीच किंमत नाही का? त्यांनी पाहिलं, मैया तसं नाही, पण मला जावं लागेल. तू काळजी करू नको मैया, मी लवकर येईल. लवकर येईल असा शब्द देऊन भगवान गोपाल कृष्णाने बघितलं, अक्रूर काकाकडे बघितलं. काका आपल्याला लवकर निघायला पाहिजे, कारण ऊन होईल आणि उन्हामध्ये आपल्याला नको. आपण सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावरती निघू. हे म्हणूच तर रात्रीचे 11:30-12 वाजत आलेले होते. आणि पाहता पाहता झोपणार कोण होतं? झोपायचा प्रश्नच नव्हता. भगवंतानी पाहिलं, आता जर आपण इथे काही थोडा जरी वातावरण शिथिल होऊ दिलं तर आपल्याला जाणं अवघड होईल. आणि म्हणून भगवंतानी अक्रूर काकाला सांगून ठेवलं, आपल्याला जायचंय, तयारी करा. तेवढ्यामध्ये भगवंतानी जाऊन आपल्या खोलीमध्ये जाऊन कोनाड्यामध्ये ठेवलेले आपले 2-3 पितांबर पटकन घेतले, 2-3 अंगावरचे उपरणे घेतले, 1-2 बासऱ्या ठेवलेल्या होत्या त्या घेतल्या. होत पूर्वी काय सुटकेशी होत्या का इकडून तिकडं होते नाही, सगळीकडे सगळं मिळून आपल्या एवढ्याला बॅगा. यात्रेला गेलात का कधी तुम्ही? यात्रा नेणाऱ्या इथंच बसलेल्या आहेत ताई, त्या माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगतील. अहो ज्यांना चालता येत नाही ना त्यांच्या अशा बॅगा असतात, चाकाच्या घेऊन येतात मुद्दाम, ओढत 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 ओढत. जे प्रवासी येतात देवदर्शन आणि प्रवासापेक्षा त्यांच्या बॅगाच मोठमोठ्या असतात. काय आणलं त्याच्यात? साड्या तर होत्याच 7-8, ते सोडा. थोडे शंकरपाळे आणले, थोडा चिवडा आणला, थोडं काय. बरं त्यांनी लिहून देताना सगळं दिलं होतं. 2 वेळा नाश्ता मिळेल, 2 वेळा जेवण मिळेल, 3 वेळा चहा मिळेल, 4 वेळा पाणी मिळेल. एवढं सगळं लेखी असताना सुद्धा आणि तिथे लागल त्या दुकानात लागल त्या वस्तू मिळत असताना सुद्धा यांच्याबरोबर इतकं का? समजा आपल्याला आपल्या घरचे शंकरपाळे खावे वाटले तर मग पाहिजे का नको आपल्या बरोबर पिशवीमध्ये? म्हणजे आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, कुलदेवतेला जाताना लोकांची अशी अवस्था असते. इतकं ओझ बरोबर घेऊन करायचं काय? असो, पण भगवंतानी पटकन दिशी आपल्या 2-3
पितांबर काढले, 2-3 उपरणे काढले. काय काय घ्यायचंच नव्हतं. फार पटकन दिशी गाठोडं बांधलं. पूर्वी गाठोडेच होते. आता निघाल्या मोठमोठ्या बॅगान, कुलपान, हिन सगळं आताच आहे. तेव्हा काही गाठोडं बांधलं, निघालं, गाठोडं घेतलं. कृष्ण तिथं बाहेर काही मिनिटात बाहेर. सकाळी 3-3:30 वाजतायत. यशोदा तर ढाय मोकळून रडतीच आहे. भगवंत आले आणि भगवंतानी बघितलं, यशोदा मैया, यशोदा मैया, मैया मैया, अगं आमची निघायची वेळ झाली, किती रडती. आम्ही निघालोय बरं म्हणून तरी पण तिने वर पाहिलं नाही. तेव्हा भगवंतानी पटकन जाऊन पळत जाऊन आपल्या हाताने तिचं दोन्ही हातात घडीमध्ये ठेवलेलं डोकं वर काढलं. पटकन दिशी तिला मिठी मारली. यशोदा मैया, तू रडू नको. तू रडायला लागली की मलाही कसं तरी होतं. तू रडू नको ना. रडू नको म्हणल्यावरती तिने बघितलं. आता तिच्याही लक्षात आलं की आपण थांबवलं तरी कृष्ण थांबणार नाही. तिने डोळे पुसले, मट त्याचे पापे घेतले आणि त्याला बघितलं, कृष्णा तू जातोय खरी, पण नीट राहा बरं, आणि लवकर ये. यज्ञ संपला की लवकर ये. त्यांनी पाहिलं, हो मैया. आणि मग काय हो, अक्रूर काकांनी बघितलं ते प्रेम गोकुळवासियांचं आजही, खरंच आजही म्हणतोय मी, आजही भगवंतानी नमस्कार केला. नंद बाबाच्या पाय, भाग्यवान लक्षात ठेवा, देवानी पायावर डोकं ठेवलं. नंद बाबांच्या ठेवलं, यशोदा मैयाच्या ठेवलं, अक्रूर काकांच्या पायावर. अक्रूर काकांनी पाहिलं, नको कृष्णा. अक्रूर काकाला धडकी भरलेली होती. पोरांना तिथे नेऊन काय होणार हे त्याला माहिती होतं. आणि अक्रूर काका पुढे, कृष्ण मागे, त्याच्या मागे बलराम, त्याच्या मागे यशोदा मैया, नंद बाबा. आणि हे सगळं वाड्यात चाललं होतं. वाड्याच्या बाहेर कर 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 सकाळी 3:30-4ला दारं वाजून वाडा उघडला. तो समोर पाहिलं तर सगळे गोकुळवासीय मांडी घालून बसलेले होते. सगळेजण, हे 4-5 जण बाहेर आले म्हणल्यावर तडतड उभे राहिले. सगळेच्या सगळे उभे राहिले. आणि सगळ्या या जमलेल्या गोकुळवासियांच्या सगळ्याच रथाच्या समोर कोण उभं होतं, तर आजपर्यंत भगवंताबरोबर खेळलेले मित्र समोर उभे होते. कृष्ण बाहेर आला, समोर पाहतोय. आपले 4-5 सवंगडी पाहिले. कृष्ण समोर आला. समोर आल्याबरोबर बोबड्या समोर उभा होता. बोबड्यानी पाहिलं, कितना कुठे चालला. कृष्णाने पाहिलं, मथुरेला चाललो रे. त्यांनी पाहिलं, आम्हाला सोडून. त्यांनी पाहिलं, हो रे, जावं लागेल. रडायला लागला. हो भोबड्या रडायला लागला, कितना आम्हाला सोडून चालला. कृष्णाने पाहिलं, नाही लाजे रे बाळांनो, जावं लागणार आहे. कंस महाराजांचं बोलावणं आहे. तेवढ्यामध्ये वाकड्या समोर आला. कितना अरे तू नाही गेला तर काही यज्ञ थांबणार आहे का. नको ना जाऊ कितना, नको ना जाऊ. तेवढ्यामध्ये श्रीदामा रडायला लागला. कितना अरे तू गेला तर आमचं कसं होईल कितना, आमच्यासोबत कोण खेळले कितना. कृष्णाने पाहिलं, असं काय करता वेड्यानो, अरे तुम्ही तुमचं खेळा. त्यांनी पाहिलं, नाही कितना, तुझ्याशिवाय खेळ कसा होईल पूर्ण. अरे आम्हाला खेळायला तू शिकवलं आणि तुझ्याशिवाय खेळ कसा पूर्ण होईल. नाही कितना, तू जाऊ नको कितना, जाऊ नको. सगळ्यात लहान मित्र समोर आला. त्याने कृष्णाच्या कमरेला मिठी मारली. कितना मी तुला जाऊ नाही देणार. त्यांनी पाहिलं, असं वेड्यासारखं करू नका, मला जावं लागेल म्हणले. त्यांनी मित्रांनी खूप समजावून सांगितलं. पण भगवंतानी पाहिलं, नका असं करू नका, मी पुन्हा येईल म्हणलेल्या भगवंतानी त्यांच्याकडे पाठ केली. तो समोर गवळणी आल्या. गवळणीने पाहिलं, कृष्णा तू आम्हाला सोडून चालला. त्यांनी पाहिलं, जावं लागणार आहे, असं कसं करता. एकेकाला समजावून सांगता भगवंताच्या हृदयात कालव होत होती. पण करणार काय, पर्याय काही नव्हता. आणि भगवंताला माहिती होतं की आता गेल्यावरती परत यायचं नाही. पण तरी सुद्धा भगवंत सांगतच होते की मी पुन्हा येईल, नका काळजी करू. आणि शेवटी भगवान रथात चढले.
दुसऱ्या गोपिकेने आवाज दिला, जी गोपिका समोर उभी राहून सगळ्या गोपिकांच्या नेतृत्वाने बोलत होती ना, तिने दुसऱ्या गोपिकेने आवाज दिला, अगं तो शहरामध्ये चालला, त्याला आता आपल्या गावाचं काय कौतुक असणार आहे? कशाला तू तीनदा कृष्णाला थांब म्हणतीये? अगं त्याची इच्छा आहे का बघ ना, अगं त्याला जायची इच्छा आहे, तू अडवून काय उपयोग आहे? तू अडवून काही उपयोग नाही. तुला वाटतं का तो ऐकल तुझं? ये मागे, कशाला त्याच्या नादी लागती? हे म्हणताना तिलाही खूप त्रास होत होता, तिलाही खूप त्रास होत होता. पण ती भक्ती आहे, काय करणार? शेवटी भगवंत रथामध्ये आरूढ झाले. आजूबाजूला सगळे रडतायत, मित्र रडतायत, गोपिका रडतायत, गोपाळ रडतायत आणि अक्रूर काका रथावर स्वार झाले. भगवंताने बघितलं, अक्रूर काका लवकर रथाला लगाम लावा. का? कारण जर आपण पटकन निघालो नाही तर हे अजून वातावरण चिघळणार आहे. शेवटी लगाम ओढल्या गेला, घोडा पुढे सरकला. तो घोडा समोरच्या गोपिकेला आपल्या डोक्याने बाजूला सरकवून पुढे 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 सरकतोय. रथ गोपिकांच्या मनातली भावना होती, नेऊ नको अक्रूरा माधवा, आमच्या माधवाला नेऊ नको माधवा अक्रूरा, नेऊ नको माधवा. खेळ गडी तो आमचा आमचा अरे आमचा तो कान्हा नेऊ नको. हा आनंदाचा ठेवा, आमचा आनंदाचा ठेवा घेऊन जाऊ नको. आनंदाचा ठेवा कृष्ण गोपाळांचा आनंदाचा ठेवा होता. म्हणजे काय? कृष्ण काही देत नव्हता, परी त्याच्यात त्याचं जे प्रेम होतं ते महत्वाचं होतं. याला आनंदाचा ठेवा म्हणलंय, आनंदाचा. आणि आनंद हा विषय अवस्थेचा आहे, काही असतानाच आनंद असतो असं नाही. ज्याच्या घरामध्ये डबेच्या डबे भरलेले पक्वान नाही त्याला आनंद नसतो, पण त्यातल्या 4 करंज्या जर एखाद्याच्या हातात दिल्या तर ते पोरं आनंदाने उड्या मारून खातात. खरा आनंद तिथे असतो. डबे भरलेले त्यांच्याकडे आनंद असेल की नाही माहिती नाही, पण ज्याच्या घरात काही नाही त्याला वेळेवरती परिस्थितीनुसार जे काही मिळतं त्याच्यात आनंद असतो. आनंद असतो. आनंद हा असण्यावर आहे. हा काही कशावरती त्याची काही टक्केवारी ठरली नाही की अमुक इतकं असलं तरच आनंद असतो. नाही, खूप नेऊ नको माधवा अक्रूरा, खूप विनंती केली पण नाहीच. रथ थांबला नाही. रथ मथुरेच्या दिशेने बाहेर पडला. असं म्हणतात की त्या गोकुळातल्या त्या गोपिकांनी, अनेक गोपिकांनी तिथे प्राणत्याग केला. प्राणत्याग, कृष्ण गेला, प्राणत्याग केला. काही गोपिका तिथेच बसून राहिल्या, काही गोपिका घरी गेल्या, काही गोपिका तिथे बसून राहिल्या. त्या बसून राहिलेल्या गोपिका शेवटच्या श्वासापर्यंत तिथेच बसलेल्या होत्या, तिथेच बसलेल्या. प्राण गेला त्यांचा तिथेच, पण त्यांनी घरी जायचं नाही असं ठरवलं. नाही जायचं घरी. इतके कृष्णावर प्रेम करणारे होते म्हणून कृष्णाचा जीव तिथे लागला. आपण जर असं देवावर प्रेम केलं तर का नाही देव आपल्याला सुद्धा आनंद देणार? का नाही देव आपल्याला भगवंताच्या अनुसंधानात का नाही आनंद मिळणार? एवढं प्रेम केलं, किती प्रेम केलं, या प्रेमाचं वर्णन करता येत नाही. आणि भगवान निघून गेले. गोकुळ पाठीमागे राहिलं. भगवान पुढे जाता जाता यमुनामध्ये आली आणि अक्रूर काकांना खूप भयानक दडपण आलं होतं की या पोराला तिथे गेल्यावरती मारणार आहे. म्हणून जेव्हा अक्रूर काकांनी आंघोळीसाठी म्हणून यमुनेत उडी मारली तेव्हा पुढे काय घडणार ते दृश्य भगवंतांनी तिथे दाखवलं. आणि ते दृश्य जेव्हा अक्रूर काकांनी पाहिलं तेव्हा निश्चिंत झाले आणि अक्रूर काका घेऊन मथुरेच्या वेशीवरती आले. मथुरेच्या वेशीवर आल्यावरती एक परीट धोबी भगवंताच्या समोर आला. भगवंतांनी त्याला विचारलं, काऊ कुठे चालले? त्याच्या हातामध्ये कपडे होते. त्यांनी पाहिलं कंस महाराजांचे कपडे इस्त्री केलेले, धुवून नेतोय, आता त्याला छान व्यवस्थित केलेत. त्यांनी पाहिलं देवानी आम्हाला देतं काही कपडे घालायला. त्यांनी पाहिलं तुमच्यासारख्यांचे काय, हे महाराजांचे कपडे आहेत. भगवंताला तो 1-2 असे वेडेवाकडे शब्द बोलला. भगवंतानी धरलं त्याला की आपटलं वेशीच्या त्या दगडावर. पूर्वी वेश आणि वेशीच्या मध्ये एक दगड असायचा.
देवानी त्याला तिथे आपटला न मारला. मारल्यावर बलराम दादांनी विचारलं, म्हणलं कृष्णा हे काय, आपण अजून आलोच नाही, अजून आताच गेलो नाही गावाच्या. कृष्णाने पाहिलं, दादा तुम्हाला माहिती नाही का, कोणत्याही गावात वेशीवर प्रवेश करताना नारळ फोडावं म्हणजे आतला प्रवास सुखाचा होतो. आता आपण नारळ तर काही बरोबर आणलं नाही म्हणून हेच फोडलं. म्हणलं याला संपवला. पुढे गेले. पुढे रस्त्यामध्ये भगवंताला आपल्याला माहिती आहे की कुब्जा, 8 ठिकाणी वाकडी कुब्जा भेटली. तिचं नाव काय होतं? त्रिवक्रा तिचं नाव होतं, त्रिवक्रा. हे सगळं माहिती होण्यासाठी भागवत घरी आणून वाचा, कारण कोणत्याही भागवताला गेले तर आपल्याला हे ऐकायला मिळेल की नाही माहिती नाही. त्रिवक्रा तिचं नाव होतं. तिला सगळेजण कुब्जा कुब्जा, ती वाकडी होती म्हणून कुब्जा म्हणत होते, तिचं नाव त्रिवक्रा होतं. आणि त्रिवक्रा ती सैरंध्री म्हणाली, कुठे चालली आई? तुला विचारलं तिला. तिने सांगितलं मी कंस महाराजांचा शृंगार करते. त्यांनी पाहिलं भगवंतानी, आमचा शृंगार करताल का? तिने पाहिलं का नाही, आणि तिने भगवंताचा सुंदर शृंगार केला आणि भगवंताला आरसा दाखवला. भगवंतानी आपलंच रूप आरशात पाहिल्यावर भगवंतांना प्रसन्न वाटलं, म्हणून भगवंतानी तिला आपल्या इतकंच प्रसन्न करायचं ठरवलं. तिच्या पायावर पाय दिला, आपल्या उजव्या हाताने तिच्या हनुवटीला झटका दिला. 8 ठिकाणी वाकडी होती ती सरळ केली, नुसती सरळ नाही सुंदर केली. तिथून पुढे भगवंत कंस महाराजांच्या महालाच्या दिशेने जायला लागले. दरबाराच्या रस्त्यामध्ये कुवलयपीड नावाचा माजलेला हत्ती सोडलेला होता. भगवंतानी त्याला मुक्ती दिली. दरबारामध्ये गेले. कंसानी चानूर, मुष्टिक आदी मोठे मोठे मल्ल भगवंताशी मल्ल युद्ध खेळायला ठेवले होते. भगवंतानी त्यांना आपटून मारला. संतापलेल्या कंसानी आपलं आसन सोडलं. 7-8 पायऱ्या खाली उतरून येऊन भगवंताशी युद्धाला भिडणार. आल्या आल्या भगवंतानी एक लाथ मारली, आडवा केला, छातीवरती पाय दिला आणि दोन्ही हातांनी आपली मूठ वळली आणि दानकंदिशी तो बुक्का त्याच्या डोक्यात घातला. क्षणामध्ये उतरलेला कंस, रक्ताची उलटी झाली, क्षणात प्राण गेला. गोपाल कृष्ण भगवान की. कंसाला मारलं आणि पुढे काय कथा घडल्या? 10 मिनिटाचा चहाचा ब्रेक आणि मग पुढची कथा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. बोला गोपाल कृष्ण भगवान की.